कुठं जिलेबी चिवडा आमकं तमकं असं बोलवलंय मोठं. म्हणलं हे काय आलंय? ते म्हणले आमची सुपारी फोडायची आज आणि त्याच्यासाठी त्यांना दोघाला 10-10 लाख रुपये घालायचे लागणार. त्यांनी जाहीर करून सांगितलं आणि ते मीडियात सुद्धा आलंय, मीडियाने दिवसभर दाखवलंय. त्यांना दोघाला 10-10 लाख रुपये नसायचे होते. घर दोघाचे बुडाले असते की नाही, नवरदेवाकडचे पण आणि मुलीच्या बापाचे सुद्धा आणि नवरदेवाच्या बापाचे सुद्धा. मी तिथं गेलो, मी त्या बघितलं, म्हणलंय बंद करा. राधो गोबा लावा लगेच लग्न आत्ताच. 20,000 लग्न लागलं बा. जेवढं सामान होतं तेवढंच लग्न लागलं, गेले घरी. वाचले की नाही 10-10 लाख रुपये दोघांचे. पण आपण याच्यात सुद्धा हुशार व्हा. काय नाही त्याच्यात उगा मायासारखे कचकटून जेवून जातात, घेण्या देण्यात कामान धामाचे गपाळते. काय जेव घालता कोणाला आपलं 2-4 पाहुणे आणायची, गाडी भरायची, चालली. उगाच नका हे करू. कारण एक तर शेती आपल्याला साथ द्या ना, आणि विनाकारण पोरं विसनी झालेत, तिकडे पैसे नसायला लागले, तिकडे लग्नात नसायला लागलेत, भांडणात चाललेत. पण मराठी एक झाल्यापासून भांडणं व्हायनात बरं का आपली. आता एक झाल्यापासून मला खरं सांगतो तुम्हाला, माझ्या जातीचा अभिमान आहे, गर्व सुद्धा वाटायला लागला की माझी जाती एक झाली आणि जातीनं भांडणं सुद्धा सोडल्या. आता पहिल्यांदा जर असं गर्दीत एकामेकाला लोटलं ना, तर पहिल्यांदा माझी मुद्दाम लोटला असं राजकारणाचा डाव काढाय मा पाहिला, इतका संशय होतो. आता ढकलेलं तरी म्हणतात नाही रे, मुद्दाम नसून लागलं त्याला उचल. इतका बदल आपल्या लोकात झाला. काय काय नाही बांध सोडले. 1300 लग्न झालेत आतापर्यंत, 1300 छोटे साधे लग्न. माहीत सुद्धा नाही मला. उलट मला नंतर फोन करून सांगतात तुम्ही म्हणलात म्हणून आम्ही हुंडा नाही घेतला आणि लग्न बी साधं केलं. काही असं म्हणतात, म्हणजे साधे लग्न झाले. काही नाही बांधटाप सोडून दिलेत. पण भावकी सगळं भांडणं करत नाहीत. आता सगळ्यात जास्त आपलं वैर असेल तर फक्त राजकारणामुळे जास्तीच. ते एक दिवशी येतं, ते आपल्यात कुटाकुटी लावून देतं आणि ते तिकडे बंगल्यात जाऊन बसतं. कोणचा राजकारणी असून त्या महाराष्ट्रातला. राजकारणासाठी भांडणं करू नका. तुम्हाला करायचं ते एक दिवस करा, दुसऱ्या दिवस लगेच गळ्यात आता टाकायचे, खुशाल गावात हिंडायचे. त्याच्यासाठी आपण उगा भांडणं करायचं नाही, ठेकायचं. अहो त्यांचा पटत नाही. 40-40 वर्ष झाले तरी त्यांनी आता युती केली. पटत नाही, पटत 40 वर्ष झाले तरी बी युती केली. सगळेच दिव्यात हिंडत येतात. आणि पहिल्यांदा तेच म्हणत होते हो मोक्का रे, त्याला माहिती हो मोक्का रे. आणि आता मोक्कारच संघ हिंडायला लागले. आणि आता आपल्याला मोक्कार ठरायला लागले. बघा हे मुकादम, सगळ्या मोक्काराचे मुकादम हे, आणि ते आपल्याला आता वेगळं ठरवायला लागले. हे सत्य हकीकत आहे. त्यांच्यासाठी आपण कोण दुश्मनी घेणार आहे? याच्यापासून सगळं लांब जा. कारण याच्यात सुद्धा जातीची प्रगती आपल्याला हे विषय जरा लांब ठेवायचे. आणि आरक्षण मिळेपर्यंत राजकारण येऊ देऊ नका. आता एकदा आरक्षण मिळालं तुम्हाला जे करायचं ते करा. पण आरक्षण जवळ येतोवर नेता नाही, फेता नाही, काही नाही. चल हट म्हणत तो मग काही संबंध नाही तर मग आमच्या पोरासंग हिंडू लागतो का? ते येणार आहे का? नाही. मग तुमच्या पोराला कोणी मोठं करायचं? आता तुमच्या पोराला तुम्हालाच मोठं करावं लागणार आहे. म्हणून ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. आता तुमच्याकडे उगा थोडं काम आहे, जास्त सुद्धा नाही. पहिल्यांदा लय होते, आता थोडं आहे. फक्त आता महिलांची जागृती करा. महिलाला सांगा, तुमचा एखादबार जरी नळावर भांडण झालं असलं तरी तिला सांगा, बाया मी तुला हाणलं होतं 2 भांडे, तुम्हाला एक हाण, पण आता आपण दोघी एक होऊ. पण आपण आपल्या लेकरासाठी लढू. कारण तो या लेकराचा फायदा आहे, माया लेकराचा फायदा. सगळ्या माता मावल्या एक व्हा आता. कारण आम्ही ती खिंड लढणार आहेत आता मुंबईची. तिथं कुठे ना पोरं तिकडं चालले. पाठीमागचे खिंड तुम्हाला माता मावल्याला लढायचे आता. कारण तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला किंवा आमच्या गाड्या अडल्या, इकडच्या सगळ्या माता मावल्यानं उठायची. कोणत्या पक्षात असू, त्या मंत्र्याच्या आमदाराच्या दारातच येडा घालून बसायचं. भल्या 2-3 लाख महिलांजवळ नुसतं पायातला हातात घ्या, दुसरं काहीच करू नका. हाणायची गरज नाही. तुम्हाला सांगतो 2 महिने दार उघडणार नाही ते घराचं. आणि त्याला एकच सांगायचं, फक्त तू इथं निवांत झोपला. आमचे लोक तिकडे शांततेत आंदोलन करायला गेले आणि तो मुंबईतले माणसं आम्हाला त्रास द्यायला लागले आमच्या लोकाला, त्यामुळे तो आहे मागायला लागलो. इकडे पॅक केले, हे तिकडे फोन करून सांगतात लगेच नका त्यांना ताण देऊ, माझ्या घरात येऊन बसले. तुम्हाला पाठीमागचे खिंड लढवायचे. कारण ते गेलेले पोरं सुद्धा तुमचेच, ते दुसऱ्याचे नाहीये. त्यांना गेलेल्या पोराला तुमच्या पोरात बघा, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. कारण ते पोरं आता जाणारा मराठा समाज हे कोरडत जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे येत नाहीत, हे आपलं पक्क ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदम सावध राहा, बेसावध राहू नका. माणसात काही इच्छा असल्या पाहिजेत, काही ध्येय असले पाहिजेत. आणि आता आपलं ध्येय मराठ्यांचं असं आहे, जो पहिल्या दिवशी आपली एकजूट होती ती शेवटपर्यंत ठेवायची.
आणि नेमकी गफलत काय होती समाजात माहितीये का? पहिल्या दिवशी जी ताकद होती ती शेवटी शेवटी कमी कमी होत जाते आणि नेमका विजय आला की आपल्या हातातून जातो, म्हणजे विजय हुलकणी देऊन जातो माणसाला. त्यामुळे पहिल्या दिवसाची शक्ती शेवटपर्यंत ठेवायची. आणि सरकारनं नेमकं तेच हेरलंय, नेमकं ते हेरलं. त्यांना असं वाटलं 1 महिना झालं, 15 दिवस झाले, 2 महिने झाले, आता मराठी उठतील, मग मराठी उठतील आणि मराठ्यांची ताकद कमी कमी होते. पण इथं उलट झालेलं आहे. जसा जसा त्यांचा वेळ लांबत जाईल तसे तसे मराठी एक व्हायला लागले, म्हणून ते टेन्शन मध्ये यायला लागले. मराठ्यांची ताकद कुठंच कमी व्हायला तयार नाही. आपल्याला ती ताकद शेवटच्या क्षणापर्यंत ठेवायची, म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत थोडी सुद्धा कमी होऊ द्यायची नाही. कोणी किती गैरसमज पसरू द्या तरी नाही, कारण माझं ध्येयच या समाजाला आरक्षण मिळवून देईपर्यंत आता मागं नाही हटायचं. आणि हे शब्द मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी सुद्धा दिला होता. आज तो तुमच्या गावात इथं उभा राहून सांगतो, ते सिद्ध सुद्धा करून दाखवला. आतापर्यंत 2 करोड लोकांना आरक्षणाचा न्याय मिळालाय. हा विजय महाराष्ट्रातल्या एकजुटीच्या मराठ्यांचाच आहे. आपल्याला आता राहिलेलं सरसकटसाठी विषय चाललाय आपला. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचंय आणि ते आपण मिळवून देणार आहे. त्याच्यावर त्यांचं मंथन चालू आहे. आपल्याला देणं घेणं नाही त्यांचं काय येईल कसं आहे, परंतु आपल्याला सरसकट पाहिजे, याच्यावर ठाम येतं. ओबीसीतूनच पाहिजे, यावर सुद्धा आपण ठाम आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आम्ही मुंबईला जातोय आणि आपल्या मोरमा गावातले सगळे लोक मुंबईला आले पाहिजे. कारण मी हे सांगायसाठी तुमच्या गावात आलो, तुमच्या पाय पडायला आलो. तुमच्या येशीच्या पाय पडलोय म्हणजे गावाच्या पाय पडलो. आता घरी नका झोप. तुम्ही जर घरी राहिलात तर पोराचं वाटलं होय. घरी राहून तुम्ही काय नाही करणार. आणि मावशी हे घरी राहून काही नाही करी, हे मला गप्पा आणते, हे मला पैसे दे, लय काम आहे म्हणते शेतातून. तीर्थापुरी टपरीवर जाऊन बसे. काय यायचं तीर्थापुरीला? इकडं पोरांचा कार्यक्रम उलटा सुलटा झालाय. इथं 1% हुकले तर पोरं रडत घरी यायला लागले. मरणाचे लाखांनी पैसे त्या पोरांना शिकायला घातले, काही नाही व्याजाने काढून घातले. पोरं नोकऱ्याला लागायचे तर पोरं सुशिक्षित बेकार बनायला लागले आरक्षणामुळे. आपण पोरं शिकेले म्हणजे काय एसट्याच्या पाट्या वाचायसाठी शिकेले काय? त्यांना नोकरीच लागली पाहिजे, ते मोठेच झाले पाहिजे, याच्यासाठी आपण काबड कष्ट केलेत रात्रंदिवस आणि पोरं शिकवले. त्यामुळे उगा बहाणे सांगू नका, माझ्या मागं काम आहे, मी लय काम करतोय, मला नाही येताना. काम फेम काय नाही. पोराच्या हितापेक्षा पोरं मोठं करण्यापेक्षा मोठं काम कोणचं नाही. स्वतःच्या पोराला इथं नोकऱ्या लागल्या पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, ही उद्देश डोक्यात ठेवा. कारण जितकी प्रॉपर्टी महत्वाची ना, तितकंच आता आरक्षण पोरांसाठी महत्वाचं आहे. ते देईपर्यंत एकाने बी हलायचं नाही. सगळ्यांनी नीट मुंबईकडे निघायचे. जे पोरं येणार आहेत यांचा सगळा खर्च आपल्या गावाने करायचा, कोणाला 1 रुपया नाही मागायचा. आपल्या गावानं आपलाच गाड्या जाणार आहेत त्याचा खर्च करायचा. किती डिझेल लागणार आहे, किती दिवस लागणार आहेत, त्याचा एकदाच गठ्ठा तयार करायचा. आणि ते जे पोरं जाणार आहे किंवा जे माणसं जाणार आहेत यांच्या गाडीत 1-1 किलो जरी खायचं टाकलं तुम्ही तरी त्याला 5 महिने पुरून त्या पोरायला. कारण स्वतःचं पोरग वाटा लावताना आपण त्याला सगळ्या गोष्टी देतो आणि जागवतो सुद्धा, आणि वाटा लावायला सुद्धा थांबतो. कारण त्याला माहिती आहे वाटा लावायला माझे मायबाप आले म्हणजे माझ्या पाठीशी माझं गाव खंबीर, याचा अर्थ असा असतो. त्यामुळे त्या पोराच्या पाठीशी उभा राहा सगळ्या. आणि आपलं पुरं गाव हे 20 जानेवारीला मुंबईला निघालं पाहिजे. यासाठी आजपासून तयारी करा. हे खोटं लय बोलत बरं का मावशेवर, तुम्हाला ऐकू येतं का? हा म्हणा तर नाही म्हणणार तुम्ही. हे खोटं बोलत येते, काम आहे म्हणते तर इकडेच हिंडत येते. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी एकदा फोन केला एक जणाला, नाव नाही सांगत बरं का, ते तुमच्या ओळखीचं आहे, आमच्या तिकडच आहे पण तुमच्या ओळखीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही उगाच त्याच्या मागं लागायचं फोन करून तो असं केलं का. मी त्याला म्हणलं तुम्ही बैठकीला या, माग जाऊ मराठी आपलं एक करीत होत त्या टायमाला, बैठकीला या. ते म्हणलं आलो असतो राव, पण मला मोटर चोरीला गेली. म्हणलं गेले असं आता याचं पीक जळायचं, याला दुसरी मोटर आणायची टाकायची. म्हणलं नका येऊ तुम्ही. पण मी त्याचा चुलत्याला फोन केला, त्यांना म्हणलं ते आले नाही बैठकीला, मोटर सापडली का हो तुमची? ते म्हणलं मोटर 3 पिढ्या झाल्या. म्हणला मी त्याचा चुलता आहे, 3 पिढ्या झाल्या, मला वावर नाही, त्याला नाही, मोटर कुठून चोरीला गेली. इतके नमुनेबाज आहेत आपले पोरं काही काही. मला तर चालता चालता घुमायचे माग इथून मागे ते.
मी रातची बी यांना मेसेज टाकायचो मग 3-3, 4-4 वर्ष आलेत का नाही तुमच्या गावात. मी झोपतच नव्हतं कारण मला येड लागलं होतं आरक्षणाचं. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून मला येड लागलेलं होतं. मी रात्रंदिवस मराठा आरक्षण सोडून कोणालाच फोन केला नाही. एक माणूस जर म्हणला ना याने मराठा आरक्षण सोडून फोन केलाय माझ्या स्वार्थासाठी, तर तुम्ही म्हणता ते मी ऐका. मी माझ्या जातीचं सोडून तुम्हाला एक बी काम सांगितलेलं नाही माझं वैयक्तिक, फक्त जातीचं. पण मी नाराज नाही झालो. मी ते लावून धरलं. मी पुन्हा पुन्हा त्यांच्या दारात जायला लागलो कारण तिथं का माझा स्वार्थ नव्हता. आता माझा स्वार्थ असता तर मी आलो असतो. मी रात्री पाठ 4:30 वाजता कार्यक्रम घेतला काल, पाठ 4:30 वाजता. आता इतकं पायाला लागलं म्हणल्यावर कोणी गुत्त घेईन का? ते म्हणून नीट झाल्यावर बघू, जाता येईल उद्या समाजाचं काम करता येईल, परवा करता येईल. मी रातपाट एक करायला लागलो. रातपाट एक कोण करतं माहिती तुम्हाला? राजकारणी. त्याचा फायदा असतो ते रच्चेच काड्या वाजित आहे आपल्या. त्याच्यात माझा काही फायदा नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत म्हणून मी रातपाट एक करून कष्ट करून बी आरक्षणासाठी लढाई देतो. मी माझ्या जीवाची कसलीच पर्वा करत नाही. मी माझ्या जीवाची कसलीच. मला तर डॉक्टरने सरळ सांगितलंय, यांना भक्कवाला त्यांना माहिती आहे, डॉक्टर ते तपासण्याचे व्यक्ती होते, त्यांनी सांगितलं तुम्ही आता घर सोडू नका. कारण ते 17 दिवसाचं उपोषण झालं, त्याच्यानंतर 9 दिवसात झालं, एका महिन्यात 26 दिवस झाले. तुम्हाला खरं सांगतो कारण ह्या गावावरती मी हमेशा येतो, त्यामुळे हे गाव बी माझ्यावरती माया करतोय, मीही करतोय. मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार आणि मला खोटं बोलता येत नाही. डॉक्टरने मला सरळ सांगितलं तुम्ही आता बाहेर फिरू नका. आणि तुम्हाला खरं सांगतो माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. आता 26 दिवसाचं उपोषण झालं. माझे किती हाल होते नाही फक्त माझ्या गाडीतल्याच लोकांना माहिती. तरीही मी माझ्या जीवाची पर्वा आहे माझ्या समाजासाठी करत. आंबेजोगाईला कार्यक्रम झाला, मला 3 मिनिटापेक्षा जास्त व्यासपीठावर उभा राहता येत नव्हतं. 7 लाखापेक्षा जास्त लोक समोर उभा होते. मी बसून का होईना पण बोललो. त्यानंतर मी 2 दिवस जवळपास 31 ते 32 सभा घेतल्या, पण दवाखान्यात नाही गेलो. मला माहित होतं मी जर दवाखान्यात गेलो हे सगळं डावलून तर माझ्या मराठा समाजाचा अपमान होईल. मी माझ्या जातीचा अपमान नाही होऊन द्याला. मी सहन केलं पण माझ्या जातीचा अपमान नाही होऊ द्या. याच्यात माझा काही स्वार्थ नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरं सुद्धा क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजे. तेही IPS अधिकारी बनले पाहिजेत. तेही उच्च दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे. त्यांनी केंद्रीय कॉलेज त्यांना मिळाले पाहिजे. तेही उच्च शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. त्यांना आरक्षण मिळवून दिलं तर हे स्वप्न माझ्या मायबाप मराठ्यांचं आणि त्यांच्या लेकराचं पूर्ण होईल. म्हणून जीवाची बाजी लावून लढतो. नसता माझा याच्यात काही स्वार्थ नाही. माझी तुम्हाला विनंती आहे मनापासून, मला माहित नाही मी तुमच्यात असन किंवा नसन, पण हे विचार मरून देऊ नका आणि मराठीची एकजूट फुटून देऊ नका. कारण मी शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांसाठी लढणार. मी हटणार नाही. आता काही झालं तरी हटणार नाही. म्हणून तुम्हाला मी जबाबदारीने शब्द वापरून बोलतोय की मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही. विचार मरून देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटून देऊ नका. मराठ्यांच्या पोराच्या पदरात आरक्षण टाका, त्याशिवाय गप्प बसू नका. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मराठ्याच्या पदरात आरक्षणच टाकीन आणि मराठ्यांचा विजयाचा गुलालच मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर आरक्षण टाकेल, त्याशिवाय मी गप नाही बसतो. पण माझं शरीर सुद्धा मला जास्तीत आता साथ नाही देत. कारण मला चालताना किती त्रास होतो, कशाने काय होतो ते मला माहिती. पण मी हटत नाही. तुम्ही फक्त एकजूट नका फुटून देऊ आता. कारण ही एकजूट मराठ्यांना खूप मोठी करणार आहे. याच्यासाठी माझी मरमर आहे की एकदाच मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्याला आयुष्याची भाकरी दे. तुम्ही सावध राहा, बेसावध राहू नका आता. कारण हे विजय अंतिम टप्प्यात आलेला आहे आता. कारण पोरांनी 70 वर्ष वाट बघितली आरक्षणाची. पोराच्या इतक्या वेदना बेकार आहेत. एखाद्या जर मुलीनं फोन केला ना की दादा मला पुण्याला अमुक अडचण आली, तुम्हाला सांगतो असं काळजात कापल्यासारखं होते की सगळ्यांना न्याय मिळाला पण त्या मुलीला नाही मिळाला. तिला ना हॉस्टेल मिळत नाही लवकर, ना नंबर तिचे लागत नाही. आम्ही आमचे फोनची पद्धत वापरून आम्ही काहीतरी करून तिला न्याय देण्याचा किंवा त्या पोराला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. परंतु तिची जी समोरची वेदना असते ती भयानक आहे. आता माझ्याकडे 1400 विद्यार्थी आले होते. त्यांनी सांगितलं आमचं जर आता 3 महिन्यात काम नाही झालं तर आमचं वय संपणार आहे. आमच्या आईबापाने आम्हाला याच्यासाठी नाही शिकवलं, पण जर नोकरीत नाही लागले तर जगून तरी काय करावं.
कारण नोकरी लागलेली त्यांना, कारण त्यांच्या निवड झालेल्यात, फक्त नियुक्त द्यायच्या राहिल्या होत्या. उदय सामंत साहेबाला फोन केला, सांगितलं साहेब ही मार्ग काढा तुम्ही, कारण हे पोरं 1400 पोरं एकदाच रडायला लागले. तुम्हाला सांगतो माझं अंग थरथर कापायला लागलं. एकदाच जर 1400 पोरं रडायला लागले तर ते आईबाप त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागले, ते कष्ट डोळ्यासमोर यायला लागले. त्यांनी ते मुख्यमंत्र्यांसंग बैठक घेतली ना, आठवड्यात तुमचा काहीतरी निर्णय लिहा असं सांगितलं, तेव्हा ते पोरं शांत झाले. आपले कित्येक तरी पोर असे पडले. याच्यासाठी एकजूट खूप गरजेची. म्हणून तुम्हाला मी खूप सविस्तर या गोष्टीवरती बोललोय. आता तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो की आपल्याला ही लढाई जिंकायची. आपले भावंड, आपले मराठ्यांचे माणसं मुंबईकडे चालले. मागची बाजू सुद्धा तुम्हाला सांभाळायची, ती तुम्ही सांभाळा. पुढची बाजू आम्ही सांभाळतोय. मुंबईची खिंड आम्ही लढणार आहे, पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. 20 जानेवारीला मोरमा गावातल्या मराठा समाजानं सकाळी 8 वाजता अंतरवाली लिहायचे सगळ्यांनी, माता मावल्यासह सगळ्या गावांनी. डायरेक्ट घराला कुलूपच लावायचं. मराठ्याचा एकही माणूस मोरमा गावात 20 तारखेला नाही राहायला पाहिजे, कारण तिथं लाखानं आणि कोटीनं पोरं मुंबईकडे जाणार आहेत. त्यांना वाटा लावायला लाखानं महिला आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातले येणार आहेत. कारण वाटा लावण्याचा अर्थ असा असतो की माझा मायबाप समाज माझ्या पाठीशी, माझ्या पाठीवर सुद्धा हात फिरायला कुणीतरी आहे आणि त्याला बळ मिळत असतं. म्हणून तुम्हाला अंतरवाली, तुम्हाला अंतरवालीहून गेवराईपर्यंत पायी चालायचं, कारण गेवराईपर्यंत तुम्ही वाटा लावायला येणार आहे. तुम्हाला पायी चालायचं. तुमचा उपास घडू शकतो, तुम्हाला पाणी मिळेल नाही मिळेल, भाकर मिळेल माहीत नाही. तुम्ही तुमच्या पाठच तयार करा. जर तुम्हाला खायला घ्यायचं असलं तर, पाणी घ्यायचं असलं तुमच्या सोबत घ्या, पण त्या लेकराला वाटा लावायला तुम्ही आपल्या 123 गावातल्या लाखानं महिलांनी अंतरवालीपासून गेवराईपर्यंत यायचं. कारण आता कोणी मागं राहू नका, कारण जाताना पोरं मुंबईला जाणार आहेत पण येताना आरक्षण घेऊन येणार आहेत. त्याशिवाय आता मराठी मागं फिरत नाहीत. काही झालं तरी आता फिरत नाही. फक्त मोरमा गावातल्या एकाही माणसानं 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवालीत पोहोचायचं, मध्ये पोहोचायचं. कारण 9ला सगळे पोरं रस्त्याची वाटचाल मुंबईकडे करणार आहेत. आणि मराठी इतके ताकदीनं धडक मुंबईत मारणार आहेत की आणखीन भारत देशात इतकी मोठी धडक कोणीच मारली नसेल. इतकी प्रचंड ताकदीनं मराठी मुंग्यासारखे मुंबईत जाणार आहे. त्यामुळे त्या लेकरांच्या पाठवून हात फिरायला कोणीतरी पाहिजे. लेकरो कोणाचा असो, पण त्याला तुमच्या लेकरात बघा. त्याला वाटणार आहे माझा समाज माझ्या पाठीशी, वाटा लावायला आम्हाला लाखानं समाज होता. बाकीचे तर आमच्या सोबत जातील, परंतु माणसं जर आपले त्यांच्या पाठीशी उभा राहिले तर माणसाला लढायला आणखीन बळ मिळतं. तुम्ही वापस येणार आहेत गेवराई, परंतु बाकीचे समोर जाणार आहेत. पण तुम्ही जर तिथपर्यंत आलात त्याचे 2 मेसेज जाते. 2, पहिला जे पोरं जाणार आहेत यांना ताकद मिळते, आणि दुसरा सरकारला असं वाटतंय जर इतके लाखाने लोक वाटा लावायला आले तर हे मुंबईत आल्यावर काय करते. हे 2 संदेश त्यांना जाते. कारण पुढं तर पोरं लाखानं गेले, वापस आलेले माता मावल्या लाखानं वापस आल्यात. आता हे मुंबईत लढणार आहेत आणि हे वापस आलेले बी इथं सोपे नाहीत. इथलं बी आंदोलन सुरू ठेवणार आहेत. म्हणजे दुहेरी धाक सरकारवर राहणार आहे. सरकारने आपल्याला जर 4ही बाजूने घेरलं तर आपण 10ही बाजूने त्यांना घेरायचे, अशी तयारी यावेळेस आंदोलनाची. आंदोलन मात्र शांततेत होणार, त्याच्यात काय दुमत नाही. जो उद्रेक जाळपोळ करीन तो आपला आंदोलक नाही. कारण आपल्या पोराला अडचणीत आणायचं बघते, आणि आपली इच्छा अडचणीत नाही आणायची. तुम्ही अडचणीत येऊ नका विनाकारण दुसरं काही कांड करू. त्यामुळे तुम्ही फक्त शांततेत, आता महिला नुसत्या शांततेत जरी मंत्र्यापाशी, मंत्र्याच्या घराला आणि आमदाराच्या घराला येडा टाकून बसल्या ना, 1-2 लाख नुसती मांडे घालून बसल्या, तरीही त्यांना टेन्शन येणार. कारण ही सोपी गोष्ट नाही, ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे तुम्हाला 2 कामं करायचे, पण येताना मावशीवर बारकाईने लक्ष ठेवायचं. तुमचं मथुरे बी आम्ही संघ घेऊन जाणार आहे मुंबईला. मथुरात जर तुम्ही माघारी फिरले तर माघारी फिरत कसं देणं, त्याला हुसकून द्या माघारी, जा म्हणा मुंबईला, तिकडे इकडे येऊ नको माघारी. कारण आता ही लढाई जिंकायची आम्हाला, काही करून जिंकायची. आणि तुमच्या मथुरा आमच्या संघ जर असला, त्याला काही त्रास झाला की मग तुमचा रुद्र अवतार लय बेकार असतो. त्याच्यामुळे मथुरा संघ नेणार आहेत आम्ही तिकडे. त्या मथुऱ्याला जर कोणी आडिलं, मथुऱ्याने जर इकडे मथुरेला फोन केला, मला आडिलं, महिला सगळ्या निघाल्या म्हणायचं मंत्र्याच्या घराला आडायला. सरकारला डाव येतात का? आम्ही सुद्धा डाव टाकणार आहे. तुम्हाला जाता जाता पुन्हा मावल्यावर सांगतो, गावातल्या सगळ्या माणसांना मुंबईकडे चला, आता घरी नका बसू. आणि मावशीवर फोन करताना, पाहुण्या रावळ्याला फोन करताना सगळ्यांना सांगा तुमच्या गावात सुद्धा तयारी करा. आणि सगळ्या लेकरांचं कल्याण राहील, तुमच्या पण आणि आमच्या पण. त्यामुळे तुम्ही सुद्धा मुंबईकडे चला. माणसाने सुद्धा पाहुण्याला मित्राला फोन लावताना हेच सांगा की आता मुंबईकडे सगळे चला,
आणखीन खूप दिवस आपल्या हातात आहेत. एवढ्या दिवसात तुम्हाला हजारांना फोन करणं होतील आणि शेकडो गावं तुम्ही पिंजून काढू शकता. आणखीन पण फक्त मनावर घ्या, मनातून घराघरातल्या माणसानं. मुंबईत उभं राहायला फक्त मराठ्याला जागा राहणार नाही, एवढी ताकद मराठ्यात. फक्त तुम्ही तयारी करा. मी तुम्हाला त्याही वेळेस शब्द दिला होता आणि आताही देतो. माझा जीव जरी गेला तरी मी या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय इंच माग हटणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त एकजूट फुटून देऊ नका. कारण मी माझ्या गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय, मराठ्यांच्या पोरासाठी लढतोय. मी तुमच्या लेकरासाठी ही जीवाची बाजी लावून बसलेलो आहे आणि तुमच्या पाठबळाची मला गरज आहे, तुमच्या साथीची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. मी मरायला भेट नाही, मागं सुद्धा सरकत नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हॅलो, माननीय मनोजदादा जरांगे पाटील